तेथ तेथ अधिकारी नेमुनी अबादानी संपादिती तैसाच हा स्वानंद सम्राट जागोजागी होऊनी प्रकट चालवी हा निजराज्य शकट सूत्रे अप्रकट हालवी एकदा एक आंग्ल विद्या विभूषित बीए या उपपदाने युक्त जे हळूहळू मार्गक्रमत झाले नामांकित अधिकारी मिळाली पुढे मामलत वाढता वाढता झाले प्रांत तयासी साईबाबांचा सांगात सुदैवे प्राप्त जाहला दिसाया ही मामलत बरी डोंगरी जैसी दुरुनी साजरी निकट जाता वेढिली काजरी माने परीती मोठीच गेले ते पूर्वील गोड दिवस जै होती या अधिकाराची हौस प्रजा ही मानी अधिकारियास परस्परांस आनंद पुसू नये आताचे हाल सुखाची नोकरी गेला तो काळ आता जबाबदारीचा सुकाळ ओला दुकाळ पैशाचा पूर्वील मामलतीचा मान तैसेच पूर्वील प्रांता समान वैभव आता येना दिसून नोकरी कसून करताही असो तेही अधिकार संपादन अलोट पैका वेचल्या वाचून न करिता सतत अभ्यास क्षीण इतर कोण करू शके आधी होऊ लागे बीए मग तो नगदी कारकून होये महिना पगार 30 रुपये मार्गे ऐसिये ती गती यथा काळ घाटावर जावे जमीन मापणी काम शिकावे मोजणीदारामध्ये रहावे पास व्हावे परीक्षे पुढे जेव्हा एकादी असामी स्वये जाईल वैकुंठ धामी करील आपुली जागा रिकामी पडेल कामी ती याच्या आता असो हे चऱ्हाट कशास पाहिजे नुसती वटवट ऐशा एकास साईंची भेट झाली ती गोष्ट परिसावी बेळगावा निकट देख ग्राम आहे वडगाव नामक आले मोजणीदारांचे पथक मुक्काम एक तै केला गावी होते एक सत्पुरुष गेले तयांचे दर्शनास चरणावरी ठेविले शीस प्रसाद आशीष पावले त्या सत्पुरुषांचे हातात होता निश्चळ दासकृत विचारसागर नामक ग्रंथ जो ते वाचित तै होते पुढे काही वेळ जाता येतो म्हणून निघू लागता ते साधू जे वदले